नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता या प्रकरणामधील सराव संच 1.1 मधील उदाहरण आज आपण पाहणार आहोत। हे उदाहरण हे 3 मार्काला विचारतात बोर्डाच्या परीक्षेला। पहा काय दिलंय उदाहरण। एक त्रिकोण दिला आपल्याला या ठिकाणी आणि प्रश्न काय दिला बघा। शेजारील आकृतीत, या आकृतीकडे बघायचं, शेजारील आकृतीत PQ लंब BC, PQ हा BC या बाजूवरती लंब आहे, AD लंब BC, AD हा BC वर लंब आहे, तर पुढील गुणोत्तरे काढा। आपल्याला 4 गुणोत्तरे विचारलेले आहेत। पहिला गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC हे काढायचं आहे। आता बघा, त्रिकोण PQB हा त्रिकोण आणि त्रिकोण PBC हे दोन त्रिकोण PQB मध्ये BQ पाया आहे, PQ उंची आहे। त्रिकोण PBC मध्ये पाया BC आहे, PQ उंची आहे। म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये PQB PBC या दोन त्रिकोणामध्ये उंची समान आहे, म्हणून त्यांची क्षेत्रफळे, त्या त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात। काय समान आहे या ठिकाणी? उंची। मग उंची समान आहे म्हणून आपल्याला त्यांच्या पायांच्या प्रमाणात द्यायचंय। एरिया ऑफ त्रिकोण PQB बरोबर एरिया ऑफ त्रिकोण PQB छेद एरिया ऑफ त्रिकोण PBC बरोबर PQB चा पाया आहे BQ छेद PBC चा पाया आहे BC, आणि याला कारण द्यायचं आपल्याला समान उंचीचे त्रिकोण। समान उंचीचे त्रिकोण, समान उंची आहे म्हणून त्यांची क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते। दुसरा आकडा काय विचारलाय बघा आपल्याला। एरिया ऑफ त्रिकोण PBC छेद एरिया ऑफ त्रिकोण ABC या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय। त्रिकोण PBC चा पाया BC आहे, PQ उंची आहे। ABC चा पाया BC आहे, उंची AD आहे। म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये पाया समान आहे। काय समान आहे? पाया समान आहे म्हणून त्यांची उंची, त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर ही त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात। मग PBC ची उंची आहे PQ छेद ABC ची उंची आहे AD। याला आपल्याला कारण द्यायचंय समान पायांचे त्रिकोण। समान पायांचे त्रिकोण। विद्यार्थी मित्रांनो, हे कारण लिहिणं खूप महत्वाचं आहे। बरेचसे विद्यार्थी फक्त उत्तर लिहितात, कारण लिहित नाही। तिसरा आकडा काय विचारला बघा आपल्याला। तिसरा आकडा विचारलेला आहे एरिया ऑफ त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण ADC या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय आपल्याला। कुठला त्रिकोण? ABC चा पाया BC, AD उंची, ADC चा पाया DC, AD उंची। म्हणजे या ठिकाणी या दोन त्रिकोणामध्ये उंची समान आहे, AD उंची समान आहे, म्हणजे त्यांची क्षेत्रफळ त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात। मग एरिया ऑफ त्रिकोण ABC चा पाया आहे BC छेद ADC चा पाया आहे DC। मग इथं काय समान आहे? तर AD ही उंची समान आहे, म्हणून इथं कारण लिहायचं आपला समान उंचीचे त्रिकोण। समान उंचीचे त्रिकोण हे आपण तिसरा या ठिकाणी आपल्याला उत्तर काढलेलं आहे। आणि आपल्याला शेवटचं विचारलंय बघा आता काय विद्यार्थी मित्रांनो। शेवटचा चौथा आकडा विचारलेला आहे आपल्याला। एरिया ऑफ त्रिकोण ABC चौथा आकडा विचारलेला आहे। एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQC। आता या दोन त्रिकोणामध्ये बघू आपण काय दिलेलं आहे बघा। या दोन त्रिकोणामध्ये एरिया ऑफ त्रिकोण ABC, एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण PQC। मग या त्रिकोणामध्ये ABC मध्ये पाया आहे BC, उंची आहे AD, आणि PQC मध्ये पाया आहे QC आणि उंची आहे PQ। म्हणजे या ठिकाणी पाया किंवा उंची समान नाही। मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे त्यांच्या पाया आणि उंची यांचा गुणाकार मांडायचा आहे आपला, आणि त्यांच्या गुणोत्तरा एवढा असते। म्हणजे ABC चा पाया आहे BC गुणिले ABC ची उंची आहे AD छेद PQC चा पाया आहे QC
आणि त्याची उंची आहे PQ. इथं उंची किंवा पाया समान नाही, म्हणजे त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. धन्यवाद.